नमस्कार मित्रांनो, खानदेश किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण खानदेशातील चुलीवरची बिर्याणी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपी पाहूया. सुरुवातीला कांदे, टमाटे, अद्रक, लसूण, कोथिंबीर एकत्रित कटिंग करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. तयार केलेल्या मिश्रणात लाल तिखट, धने पावडर, हळद, मसाला व कांदा लसूण पावडर टाकून घ्यावी. आता आपण चिकन धुवून घेत आहोत. कमीत कमी 2 वेळेस स्वच्छ पाण्याने चिकन धुवून घ्यावे. बिर्याणी बनवताना घाई करू नये व चुलीची आस मंद ठेवावी, तरच बिर्याणी चवदार बनेल. पातेल्यात गरजेनुसार तेल टाकून तेल तापल्यावर त्यात जिरे, तेजपत्ता तसेच इतर मसाल्याचे पदार्थ सोबत कांदा हे मिश्रण टाकल्यावर व्यवस्थित परतून घ्यावे. मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्यात हळद, धने पावडर तसेच चवीनुसार मीठ टाकून मिश्रण परत व्यवस्थित हलवून घ्यावे व नंतर त्यात स्वच्छ धुतलेले चिकन टाकावे. खरं तर स्वयंपाक करताना इथे कोणत्याही प्रकारचे माप लागत नाही. लागते तिथे फक्त अनुभव आणि प्रेमळ माया. चिकन थोडे परतून झाल्यावर ते काढून घ्यावे व नंतर मिक्सरमध्ये केलेले मिश्रण तेलात व्यवस्थित जोपर्यंत कलर येत नाही तोपर्यंत परतून घ्यावे. मसाल्यांना लालसर कलर आल्यावर त्यात चिकन टाकावे. नंतर त्यात आपल्या गरजेनुसार तांदूळ टाकावे. सर्व टाकून झाल्यावर मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे व नंतर त्यात कोथिंबीर टाकून व्यवस्थित झाकण ठेवून झाकून द्यावे. दहा ते 15 मिनिटात आपली बिर्याणी तयार होत आहे. तोपर्यंत आपण कांदा, लिंबू, बीट तसेच मुळा कापून ठेवू आणि सोबत नागलीचा पापड म्हणजे अस्सल खानदेशी चव आणि अस्सल खानदेशी पापड म्हणजे बातच न्यारी. 15 मिनिटानंतर आता आपली बिर्याणी तयार आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की बिर्याणी घरी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.